8-10 दिवस शेतामध्ये काम केले आणि आज डायरेक्ट उड्डाण मारली आहे. तर कुठं उड्डाण मारली ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. व्हिडिओ कंटिन्यू करा. आजचा दिवस इतका खुशीत आहे ना, काय सांगणार. तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेलच. तर सगळं काम आवरलं, 8-10 दिवस शेतातलं काम आवरलं आणि आम्ही असंच फिरायला गेलेलो. तिथं गेल्यानंतर सुद्धा सरप्राईज भेटलं. तर तिथं होत्या आत्या. तर आजचा व्हिडिओ इतका छान होणार आहे ना, दिवसभराचा खूप केला. घेऊन चाललंय बघा आमच्या आत्या पुढं चाललंय. तर कंटिन्यू करा व्हिडिओमध्ये. गेल्यानंतर दाखवलं एमएनआर मॉलमध्ये आलो. किती छान सजवलंय ना. माग मावशी चला आता आतमध्ये गेलो. कॅमेरा हटला का नाही. क्रिसमसला किती छान सजवलंय बघा. नाही काय एमएनआर दाखव ना. नाही नाही, इथनं जायचंय आपल्याला. चला आतमध्ये गेला दाखव. BMW कुठे नाव जरे छोटे. तिकडे बघितलं का. सगळेजण एमएनआर मॉलमध्ये गेलो होतो. तर ना बहिणीच्या घरी गेलो आणि बहिणीच्या घरनं मग छान सरप्राईज भेटलं. तिथं होत्या आत्या. मग आत्यांना घेऊनच गेलो बरं का आम्ही एमएनआर मॉलमध्ये. मुलांचं कसं असतं, असं फिरायला खूप आवडतं बरं का. आणि कधीतरी असं खरंच माणसांनी ना सगळी कामं पण करावी आणि असं फिरावं पण. तो जेवढं आपलं थोडंसं आयुष्य आहे ना, ते एकदम छान असतं ना, एन्जॉयमध्ये घालावं. असं आमचं पण काहीच आहे बरं का. तर छान असं आम्ही एमएनआर मॉलमध्ये गेलो. इतकं सुंदर असं सजवलं होतं ना, पहा ना. मेरी ख्रिसमस इतकं छान सजवलेलं. सगळ्यांनी मिळून तिथं छान सुंदर असे फोटो काढले आणि खूप छान असा एन्जॉय पण केला. पल्लवीला तर इतका आनंद झालेला ना, काय सांगू. इतकंच म्हणजे तिला ना असं कुठं बघू आणि कुठं नाही असं झालं होतं. आणि आरवचं आणि हर्षदचं तर काही सांगायलाच नको, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतालच. तर सगळे फोटो वगैरे काढून झाले. लगेच आम्ही गेलो वरच्या फ्लोअरला. तर असंच त्या पायऱ्यांवरती ना आत्या होत्या ना, पहिल्यांदाच त्याच्यावरती उभा राहून होती. थोडीशी भीती वाटत होती बरं का त्यांना. पण त्यांना आम्ही शिकवलं. मी पुढं आले आणि चला म्हटलं मी पुढे येऊन उभा राहते म्हणजे त्या खाली आल्यानंतर त्यांना सांगायला. तर त्यांनाही म्हणजे अजिबात काही वाटलं नाही बरं का. एकदम छान असं त्या फिरल्या आणि व्यवस्थित सगळं असं घाबरल्या वगैरे अजिबात नाही. एकदम स्ट्रॉंग आहेत बरं का. सगळ्यात मोठ्या आत्या आहेत ह्या. तर सगळं झाल्यानंतर बघा आम्ही टाईम झोनमध्ये फिरलो. इथं आल्यानंतरचा वेगळा आनंद आरवचा आणि हर्षदचा. तर तिकीट वगैरे त्यांना काढून द्यायचं होतं, कारण तिथं अर्धा तास 1 तास अशा टाईम म्हणजे गेम्स असतात म्हणजे खेळण्याच्या. तुम्ही व्हिडिओमध्ये बघता. व्हिडिओ आवडला ना, व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. कारण माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला ना सगळ्यात प्रथम सबस्क्राईब करा. तर मी आरवला आणि ना हर्षदला तिकीट काढून देत होते. पल्लवीचं काही वेळ बसत नव्हतं. आता एकदा गेलो होतो आधी आम्ही आतमध्ये, तेव्हा आम्ही दोघंसुद्धा आतमध्ये गेलो होतो. लहान मुलांना 3 वर्षाच्या आधींना मम्मी पप्पा असेल तरच आतमध्ये जायचं ना, एंट्री होती. तर नको म्हटलं नको मम्मा तू नाही तर मी पण नाही जात नाही. खरंच खूप लगेच ऐकून घेतलं. माझ्या दोघांचे तिकीट काढले मी. तर 1 तासाच्या आत रुपये असे होते बरं का. सॉक्स वगैरे मी घरूनच आणले होते, पण ते काय तिथे चालत नव्हते. सिलिकॉनचे लागते आणि सॉक्स वगैरे घेतले. दोघांना सुद्धा 1 तासाचं टाईम काढून दिलं. मी अर्धा तासाचं ब्रेक होते. आरव बोलला नाही मम्मा मला 1 तास खेळायचं. ठीक आहे मग त्यांना दोघांना सगळं तिकीट वगैरे काढून दिले आणि आम्ही वरती जाऊन बसलो होतो. मग छान असं एन्जॉय पण केला बरं का तिथे. तर दोघांना छान असं खेळायला पाठवलं. पल्लवी आम्ही वरती जाऊन बसलो. तर खूप वेळ त्यांनी खूप एन्जॉय केला. आणि ना अशी सुट्टी वगैरे असली ना तर तिथे खूप गर्दी असते बरं का. मग आम्ही पण आत्यानी आम्ही दिदीनी सगळ्यांनी खूप असा
टाईम स्पेंड केला, गप्पा गोष्टी मारल्या. ह्या आत्या इतक्या म्हणजे इतक्या कडक आहेत ना, काय सांगू. असा व्यायाम वगैरे सगळ्यात मोठ्या आहेत आणि त्यांना पण छान वाटलं. पहिल्यांदा आल्या होत्या ना, चला म्हटलं. मग आत्या पण खूप खुश होत्या. पहा ना, त्यांच्याकडं पाहिलं की मोबाईल केला की त्या पहिलं डोक्यावर ते पदर घ्यायच्या. कसं ना, पहिल्या बायका कशा असतात ना. आणि आमच्या आत्या तर इतक्या हुशार आहेत ना, काय सांगू. इतकं असं टॅलेंट आहेत आणि त्यांचा व्यायाम हे ते एकदम छान, असं अजिबात गडबडल्या नाही, काय नाही. चला, त्यांच्याबरोबर आम्ही खूप छान असा एन्जॉय केला आणि आरवनी आणि हर्षदनी त्यांना सांगताच येणार ना, इतका मोठा एन्जॉय केला. हर्षद 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 हाय खेळतात ते दोघं, आरव आणि हर्षद. पल्लवी नाही, आता लहान मुलांना नाही इथं आतमध्ये जाऊन देत नाही ना, म्हणून पल्लवी पण बायाकडे जायचं म्हणत होते, म्हणून मी तिला ना छान अशी गाणी लागली होती. मग तिथं तिच्याबरोबर थोडंसं ना डान्स वगैरे केला, तिला नादवलं. कारण तिला खाली जायचं म्हणत होती, पण कसं आहे ना, लहान मुलांना आतमध्ये सोडताच येत नाही. मग तिच्याबरोबर मग थोडंसं वरती सुद्धा मी डान्स वगैरे तिला असं नादवलं आणि खायला पण वगैरे घातलं. खूप छान वाटलं. आणि इथनं पुढचे जे 2-3 दिवसाचे व्हिडिओ आहेत ना, तुम्हाला असेच पुण्यातले येतील. आम्ही किती फिरलो, कुठे कुठे फिरलो, पल्लवीला किती फिरवलं, शॉपिंग वगैरे, हे सगळं तुम्हाला आता इथनं पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. असे मोठे मोठे वेगळे सॉन्ग लागले ना, तर मग मी ना लगेच त्याचा ना आवाज ना म्यूट केला बरं का, कारण कॉपीराईट याची शक्यता असते. आत्याने आम्ही इतका छान एन्जॉय केला ना, आत्यासुद्धा खूप छान खुश होत्या बरं का. त्यांना ना मुलगी नाही आहे, पण आम्ही ना त्यांची मुलगी असल्यासारखं त्यांना असं चला म्हटलं. आपल्याला म्हणजे कसं आहे, मुलगी असल्यानंतर मुलीच्या घरी जाऊन राहता येतं. तर ती पहिल्याच आत्याना दिदी छेदा गेल्या होत्या. तर आम्हाला तर मला तर काही माहिती नव्हतं बरं का, आत्या तिच्या घरी गेल्यात म्हणून. तिथे गेल्यानंतर खरंच इतकं छान वाटलं. चला म्हटलं, आत्या आहेत ना, आता आत्याला घेऊनच फिरायचं. खूप छान वाटलं. आत्यांनासुद्धा खूप म्हणजे भारी वाटलं. मी आल्यानंतर म्हटलं तुझी गाठ पडली, असं तसं. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि गप्पा गोष्टीसुद्धा खूप मारल्या. तर तुम्हाला सगळं इथनं पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच की आम्ही कुठं कुठं फिरलो आहे, काय काय केलं ते. तुम्ही ना सगळे व्हिडिओ छान पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी ना तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा ना प्रयत्न करत जाईल. पल्लवी खूप खुश होती. नंतर थोडीशी ना नाराज झाली होती की तिला ना असं बोर व्हायला झालं होतं. तर 1 तासाचा टाईम होता ना तिथं, त्यामुळं मग आम्ही तरी तिला थोडं मी नादवली बरं का. तिच्यावर डान्स केला, हे केलं, तिला खाऊ घातला आणि कार्ड घेतलं होतं आणि त्याच्यावरती ना कार्ड भेटलं होतं. त्याच्यावरती ना 399चं थोडंसं काही पण खायला मिळेल असं भेटलं होतं. त्यात पण मी फिंगर चिप्स वगैरे घेतले, छान असा एन्जॉय वगैरे केला. पल्लवीला नादवलं, तिच्याबरोबर डान्स वगैरे केला. असं काय करत ना तिला 1 तास असं मी इकडं तिकडं फिरवलं बरं का. आणि हे झाल्यानंतर आता तुम्हाला पुढं दिसेलच आम्ही काय केलं आहे बरं का, ते तुम्ही बघा नंतर. कारण आरव म्हणजे ना मॉलमध्ये गेल्यानंतर त्याचा वेगळाच तोरा असतो बरं का. आणि म्हणजे कसं सुट्टी वगैरे असली की असं न्यावंच लागतं मुलांना आणि फिरवावंच लागतं, तेव्हा ते फ्रेश होतात. 1 दिवस असं फिरून आणलं ना तरी ते नाही, असं 1 महिना एकदम छान असं सिस्टीममध्ये राहतात. अभ्यास वगैरे त्यांचं सगळं असं चालू असतं. तर छान असं आत्याने फिंगर चिप्स वगैरे खाल्ले. पल्लवीला पण नादवलं. अशी पल्लवी फिरत होती, तिने अशी एका जागेवर बसतच नव्हती. आणि म्हणजे तिला कसं एका जागेवर म्हणलं ना बोर होतं. मग तिला नंतर पण फिरवली मी. तर असं चालू होतं तिला ते फुगा पाहिजेच होता. मग तिला कसं असं तरी मी ना ते काढून दिलं. आणि आरवचा आणि ना हर्षदचा ना टाईम झोन संपला होता. मग लगेच त्यांना घेऊन बाकी मॉलमध्ये फिरलो. आणि काही आता आरवचं बघतालच तुम्ही काय करता येत होते. तर असं फिरलो बरं का, थोडंसं शॉपिंग वगैरे केली. आणखीन छान असं इतकी छान असे स्टॉल वगैरे लागलेले. आणि आम्ही ना म्हणजे मी कधी गेले ना, कधी असे मोकळ्या हाताने येत नाही, काहीतरी आणत असते.
असतं बरं का, मॉलमध्ये महाग असतं, पण त्याला काय आता जे आवडलं ना ते घ्यायचं असं माझं चालू असतं. आता दीदी बोलत होती, आणखीन आरव म्हणत होता मम्मा घेऊ नको, पण मी प्रत्येक वेळेस गेल्यानंतर ना मी घेतच असते. मला आवडलं ना मी ती वस्तू कधीच सोडत नाही. मॉलमध्ये खूप महाग असतं, पण त्याला काय तेव्हा आवडलं तर मी घेत असते. तर छान असं ते पहा, निळ्या कलरचं ना मंकीचं एलिफंटचा जो बॉक्स आहे ना तो मी घेतला आणि मला इतका आवडला. चला म्हटलं होईल काय पण साहित्य ठेवला, ते सगळं फिरून झालो आणि लगेच KFCमध्ये गेलो. आणि आरव काही KFC सोडत नाही बरं का, लगेच त्यातली ती KFCमधली जी त्याला बकेट असते ना ती घ्यावीच लागते. मग दोघांच्यात ते बकेट वगैरे घेतली. पल्लवीने पण खाल्लं, पेप्सी वगैरे घेतली, आमच्यासाठी कॉफी वगैरे अशी मागवली होती, बर्गर वगैरे. आता आत्याने अजिबात काही खाल्लं नाही बरं का, आत्याने फक्त कॉफी वगैरे पिली ब्लॅक कलरची. मग आम्ही असा एन्जॉय केला आणि आरव आणि हर्षित आणि पल्लवी खूप खुश होती आणि त्यांच्याबरोबर आम्हीसुद्धा त्यांनी छान असा एन्जॉय केला. असा गेला छान असा आजचा दिवस. तर आजचा असा शेतातनं डायरेक्ट उड्डाण मारलेला पुण्यातला व्हिडिओ. तर असे 2-3 दिवस असे तुम्हाला पुण्यातले व्हिडिओ येतील. तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.